नमस्कार. मी प्राध्यापक राजू माधवराव केंद्रे, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव. आज आपण भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करतो. भूगोलामध्ये द्वितीय वर्ष कला या वर्गासाठी आपला जो पेपर आहे तो सामान्य नकाशाशास्त्र. त्याच्यातलं पहिलं प्रकरण जे आहे ते नकाशाशास्त्र. तर नकाशाशास्त्र हा जो विषय आहे किंवा नकाशा भूगोल म्हणला तर नकाशाचा संबंध येत असतो. याच्यातला आपण यावेळी विचार करतो की भूगोल आणि नकाशाशास्त्र म्हणजे काय. तर नकाशाशास्त्र म्हणजे काय हे जर आपल्याला बघायचं असेल तर नकाशाशास्त्र ही एक कला आहे. नकाशाशास्त्र ही कला असून मानवाद्वारे मिळालेल्या ज्ञानाचे आदान प्रदान करण्यासाठी किंवा ज्ञानाच्या आधारे प्रकट होणारी एक मानवाची अभिव्यक्ती आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. सामान्यतः आपण बघितलं तर मानवाच्या ज्ञानाचे किंवा सूचनांचे आदान प्रदान करण्यासाठी रेखाचित्र किंवा आपण भाषेची निर्मिती होण्याच्या अगोदर किंवा या लिपीची निर्मिती होण्याच्या अगोदर मानव कशा पद्धतीनं बोलत असेल तर तो बोलण्यासाठी किंवा याच्यासाठी रेखाचित्रांचा, सांकेतिक खुणांचा किंवा अशा अनेक गोष्टींचा उपयोग करत असतो. म्हणजेच नकाशाशास्त्र हे जे आहे ते सुरुवातीपासून किंवा प्राचीन काळापासून याचा उपयोग केला जातो असे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. किंवा आदान प्रदान करण्यासाठी असेल नकाशाचा उपयोग मानव करत आलेला आहे. मानवाला भाषेचे ज्ञान होण्याच्या अगोदर तो साधारणपणे खुणांचा, वेगवेगळ्या चित्रांचा, वेगवेगळ्या सूचनांचा उपयोग करत असे. थोडक्यात आपल्याला सांगायचं झालं तर मानव प्राचीन काळापासून नकाशाशास्त्राचा उपयोग करत आलेला आहे हे आपल्याला इथं निश्चित सांगता येतं. तर जगातील वेगवेगळ्या संस्कृतीचा अभ्यास करत असताना जर आपण बघितलं तर मानव हा नकाशांचा वापर करत आलेला आहे. कुठलीही संस्कृती याचं जर आपल्याला उत्कृष्ट उदाहरण द्यायचं असेल तर वेगवेगळ्या लेण्यांचा अभ्यास. वेगवेगळ्या लेण्या आहेत. आज आपण बघतोय अजिंठा लेणी असेल, वेरूळची लेणी असेल, खजुराहो लेणी असतील. इथले जे चित्र आहेत, तिथली चित्रकला आहे, तिथले जे हे आहे, तिथल्या सांकेतिक खुणा आहेत, या ह्याच्यामध्ये सगळ्यांचा उपयोग कशाचा केला आहे, या सांकेतिक चिन्हांचा उपयोग केला आहे. याच्यावरून आपल्याला समजतं की नकाशाशास्त्राचा उपयोग हा प्राचीन काळापासून होत आलेला आहे. दुसरं, यावरून आपल्याला कल्पना येत आहे की प्राचीन काळामध्ये लोकांना नकाशाशास्त्राची माहिती होती. ही आपल्याला त्यांनी रचना केलेली आहे. त्यांचा उपयोग त्यांनी आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये केलेला आहे हेही या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. मानवाच्या विकासाबरोबरच नकाशाशास्त्राचाही विकास होत गेला. आजही आपण बघतोय वापर करू लागलेला आहे. आज तर मानवाने प्रत्येक गोष्टीमध्ये नकाशाशास्त्राचा उपयोग केलेला आहे. आता उदाहरण आपल्याला द्यायचं असेल तर अनेक आहे. छायाचित्र आहे, दूर संवेदन आहे, उपग्रह आहे, प्रतिमा आहे, भौगोलिक माहिती प्रणाली आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून आज आपण स्थान निश्चित प्रणाली, त्याच्यानंतर संगणक, मोबाईल, टेलिव्हिजन या सगळ्यांवर नकाशाचा उपयोग करत असतो. एक साधं उदाहरण आपल्याला द्यायचं असेल तर आपण ज्यावेळेस प्रवास करायला निघतो त्यावेळेस आपल्याला कुठलंही ठिकाण माहिती नसतं आणि माहिती नसल्या ठिकाणचा आपण लगेच मोबाईल काढतो. मोबाईलमध्ये गुगल मॅपचा उपयोग करतो. गुगल मॅप काय आहे? गुगल नकाशा. म्हणजे आज मानव प्रत्येक जण हा नकाशाचा उपयोग करू लागलेला आहे. थोडक्यात प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत नकाशाचा उपयोग होत आलेला आहे आणि त्याच्यामध्ये काळाच्या ओघामध्ये बदल होत गेलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी निश्चित सांगता येतं. आता नकाशाशास्त्र म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर नकाशाशास्त्राच्या व्याख्या बघणं या ठिकाणी आवश्यक आहे. तर त्याच्या अगोदर आपण नकाशाशास्त्र हा जो शब्द आहे या शब्दाची निर्मिती कशी झाली किंवा तो शब्द कुठून आला याचाही अभ्यास करणं आवश्यक आहे. नकाशाशास्त्र हा इंग्रजी भाषेतील कार्टोग्राफी या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजेच कार्टोग्राफी याचा मराठीमधला जो अर्थ आहे तो काय आहे? नकाशाशास्त्र. आता कार्टोग्राफी हा जो शब्द आहे तो दोन शब्दापासून बनलेला आहे. पहिला शब्द जो आहे तो कार्टो आणि दुसरा शब्द आहे तो ग्राफी. तर कार्टोचा अर्थ काय? याचा अर्थ आलेख किंवा नकाशा. कार्टो याचा अर्थ काय आहे? आलेख किंवा नकाशा. आणि दुसरा जो शब्द आपण घेतलेला आहे ग्राफी. ग्राफी याचा अर्थ आहे रचना किंवा वर्णन. रचना किंवा वर्णन. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कार्टोग्राफी हा काय आहे? नकाशाशास्त्र. म्हणजे नकाशाचं वर्णन सुद्धा यामध्ये केलं जातं. त्याला आपण काय म्हणत असतो? नकाशाशास्त्र असं म्हणता येतं. आता नकाशाशास्त्राच्या व्याख्या ज्या आहेत ते वेगवेगळ्या तज्ञांनी केलेल्या आहेत. नकाशाशास्त्राचं जेव्हा आपण बघितलं तर पृथ्वीवर, कारण नकाशा हा संपूर्ण पृथ्वीचा सुद्धा नकाशा आपण काढत असतो किंवा एखाद्या भागाचे प्रदेशाचा सुद्धा नकाशा काढला जातो, स्थानिक भागाचा सुद्धा नकाशा या ठिकाणी काढला जातो. निरीक्षण, आता हा नकाशा तयार करत असताना काय काय केलं पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे.
निरीक्षण केलं पाहिजे, सर्वेक्षण केलं पाहिजे आणि त्याच्याच माहितीच्या आधारे आपण नकाशाचं निश्चित आलेखामध्ये पृथ्वीवरील पृथ्वी गोल असेल, त्याचं मॉडेल असेल, अशा प्रतिमामध्ये आपण त्याचं रूपांतर करत असतो, ज्यात प्रत्यक्ष निरीक्षण, आकडेवारी या सगळ्यांचा समावेश केला जातो. नकाशाशास्त्र जर आपण बघितलं तर नकाशा तयार होण्यासाठी या सगळ्यांची आवश्यकता असते. या शास्त्राची काही शास्त्रज्ञांनी वेगवेगळी व्याख्या केली आहे, त्याच्यातली आपण व्याख्या सुद्धा बघू. याच्यामधली पहिली जी व्याख्या आहे ते मॉक हाऊस यांनी एक व्याख्या केली. ते काय म्हणतात, पृथ्वीच्या भागाचे वास्तविक सर्वेक्षण करून तयार होणाऱ्या सर्व प्रक्रियांचा समावेश नकाशाशास्त्रामध्ये होतो. साधारणपणे आपण जर बघितलं तर पृथ्वीच्या भागाचे वास्तविक सर्वेक्षण करून, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पृथ्वीचे वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तिथलं सर्वेक्षण करत असतो. सर्वेक्षण करायचं आहे आणि सर्वेक्षण केल्याच्या नंतर ती जी माहिती आहे ती माहिती वेगवेगळ्या सांकेतिक चिन्हाच्या माध्यमातून आपण कागदावर उतरवत असतो आणि त्याच्यातूनच या नकाशाची निर्मिती होत असते. आणि ही सगळी जी प्रक्रिया आहे या सगळ्या प्रक्रियेचा समन्वय जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये करता येईल. कशामध्ये, तर या नकाशाशास्त्र या विषयामध्ये केला जातो. ही झाली मॉक हाऊसची. दुसरी व्याख्या या ठिकाणी आहे इरवान रिज. इरवान रिज यांनी एक व्याख्या केली आहे की नकाशा, आलेख, पृथ्वीगोल तयार करणाऱ्या कलेस किंवा शास्त्रात नकाशाशास्त्र असे म्हणतात. म्हणजे काय आहे, वेगवेगळे आपण काय करत असतो नकाशाशास्त्रामध्ये, नकाशे तयार करणे, आलेख तयार करणे, पृथ्वी गोल तयार करणे, आणि हे जे तयार करत असताना जी कला आपण वापरतो त्या कलेलाच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, नकाशाशास्त्र म्हटलेलं आहे, असं इरवान रिज यांचं मत. या व्याख्यावरून आपल्याला लक्षात येतं की नकाशाशास्त्र म्हणजे काय आहे, तर एक कला आहे आणि त्या कलेच्या माध्यमातून आपण त्याची चित्र, रेखाटन कागदावर करत असतो आणि त्यापासून वेगवेगळे नकाशे तयार होत असतात. अलीकडच्या काळामध्ये गुगल मॅप असेल, उपो सॅटेलाइटच्या माध्यमातून नकाशांची निर्मिती झालेली आहे. आणि या सगळ्यांचा विचार आपण करत असतो त्यावेळेस नकाशा, आज आपण विचार केला तर आधुनिक काळामध्ये नकाशा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, टीव्हीवर, संगणकामध्ये प्रत्येक ठिकाणी नकाशाचा उपयोग होत असतो आणि नकाशा आहे. या पद्धतीनं नकाशाशास्त्र म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आता याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो आहे नकाशाशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती. तर नकाशाशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती बघत असताना कला व विज्ञानाचे अनुकूल समायोजन. पहिला मुद्दा काय आहे, कला व विज्ञानाचे अनुकूल, म्हणजेच या ठिकाणी काय आहे, कला व विज्ञानाचे अनुकूल समायोजन हे नकाशाशास्त्राची विशेषता आहे. नकाशाशास्त्राचा आपण बघितलं तर नकाशाकाराला, दुसरी गोष्ट, नकाशाकार जो असतो किंवा नकाशा तयार करणारा जो आहे त्याला आपण नकाशाकार म्हणतो. या नकाशाकाराला कशाची माहिती असली पाहिजे किंवा त्याला कशाचं ज्ञान असलं पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. नकाशाकाराला भूगोला व्यतिरिक्त नुसतं भूगोलाचं ज्ञान असून चालणार नाही, तर त्याला गणिताचं ज्ञान असलं पाहिजे, संख्याशास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे, इतर सामाजिक शास्त्रांचं सुद्धा त्याला ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि या सगळ्याच्या माध्यमातूनच आपण काय होत असतो, नकाशाची निर्मिती होत असतो. त्या व्यतिरिक्त आपण बघतो चित्रकला. चित्रकला हे एक तर महत्त्वाचं आहे, कारण का नकाशा काढणं म्हणजे आपण काय वेगवेगळं चित्र या ठिकाणी तयार करत असतो, याचा अभ्यास असणे किंवा त्याची माहिती असणं सुद्धा आवश्यक आहे. कारण आधुनिक नकाशा एक रेखाचित्र न राहता त्याच्यामध्ये काय झालं, एक विस्तृत सर्वेक्षण, विकसित तंत्र, त्याचबरोबर आपल्याला सांगता येतं प्रभावी समस्या, या सगळ्यांचा सांख्यिकी माहिती यांचे एक व्यापक नियोजनपूर्वक प्रदर्शन आहे. हे सगळे जे आपण सांगितलेले याचं काय आहे, एक नियोजनपूर्वक प्रदर्शन आहे. कलात्मक दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण हे करत असतो हे जर नकाशाशास्त्रामध्ये याचा उपयोग केला जातो. आता कलात्मक दृष्टिकोन, नकाशाकाराला कलात्मक दृष्टिकोन असणं आवश्यक आहे. आता कलात्मक दृष्टिकोन काय आहे, एक सजीव नकाशा, एक सजीव सौंदर्याचा नमुना आहे. ज्यावेळेस आपल्यासमोर एखादी नकाशा येत असतो तो प्रत्यक्ष बोलत असतो आपल्याशी, असा बोलका नकाशा तयार झाला पाहिजे, तरच तो समोरचा व्यक्ती नकाशा वाचण्याला तयार होत असतो किंवा त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येत असतो, त्याच्यामध्ये रुची निर्माण होत असते. मग कलात्मक काय असलं पाहिजे, नकाशा हा सौंदर्याचा नमुना आहे. तो कशा पद्धतीनं आहे तर आपण बघा या ठिकाणी सांगत असतो की कलात्मक दृष्टिकोनातून नकाशा एक सजीव सौंदर्याचा नमुना आहे. तंतोतंत त्यामध्ये काय असलं पाहिजे, प्रमाण असलं पाहिजे. आकृती व रंगकृती त्याच्या ठिकाणी महत्त्वाची आहे. अचूकता असली पाहिजे.
समजण्यासाठी सोपा असला पाहिजे असा जो नकाशा तयार होत असतो यालाच आपल्याला म्हणता येतं कलेचा एक तो उत्कृष्ट नमुना आहे. तंतोतंत, प्रमाण, आकृती व रंगकाम, अचूकता, समजण्यास सोपे असा जो नकाशा आहे तो काय आहे, उत्कृष्ट कलेचा नमुना मानला जातो. 19व्या शतकामध्ये जर आपण बघितलं तर 19व्या शतकाच्या अगोदर हा नकाशा हा सांकेतिक चिन्ह, खुणा, चित्र या ठिकाणी या पद्धतीनं नकाशाचा उपयोग केला जात होतो. पण 19व्या शतकामध्ये 19व्या शतकाच्या नंतर एक कला मानली जात होती, परंतु सध्या नकाशाशास्त्र हे कला नसून आता काय झालं आहे, नकाशाशास्त्र हे विज्ञान झालेलं आहे. आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, इथे तुम्हाला दिसतंय हे नकाशाशास्त्र काय आहे, एक विज्ञान आहे. कसं विज्ञान आहे तर ते आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. न राहता विज्ञानशास्त्र झालेलं आहे. आज सुदूर संवेदन, ज्याला आपण म्हणतो रिमोट सेन्सिंग, जीपीएस तर प्रत्येकाच्या गाडीमध्ये आहे, प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. दुसरं या ठिकाणी आपल्याला आहे हवाई छायाचित्र आहे. पृथ्वीच्या सर्व नैसर्गिक व सांस्कृतिक घटकांची माहिती आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होत आहे. गुगलच्या माध्यमातून असेल, गुगल मॅपच्या माध्यमातून याची माहिती आपल्याला उपलब्ध होत आहे आणि याचा उपयोग मानव या ठिकाणी करू लागलेला आहे. मानवाने जर आपण बघितलं वापर करू लागला आहे, हेतू हा जो आहे माहितीचा वापर करून तो आपला हेतू उद्दिष्ट संगणकाच्या माध्यमातून संगणकाचा वापर करून विविध नकाशे तयार केले जातात. यामुळे नकाशाशास्त्र हे या ठिकाणी विज्ञान झालेलं आहे. आता नकाशाशास्त्र हे विज्ञान आहे आपण सांगितलेलं आहे. आता नकाशाशास्त्राचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस नकाशाशास्त्रामध्ये नकाशाशास्त्राची व्याप्ती किंवा अभ्यास क्षेत्र हे सुद्धा या ठिकाणी बघणं आवश्यक आहे. तर नकाशाशास्त्राची व्याप्ती किंवा नकाशा क्षेत्र विस्तृत झाल्यामुळे भूगोलाच्या विषयासंबंधी आपण विचार केला, विविध विषयांचा अभ्यास या ठिकाणी करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, नकाशाशास्त्राची जी व्याप्ती आहे किंवा त्याचा अभ्यास क्षेत्र आहे ते 3 मुद्द्याच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येतं. पहिला आहे सर्वेक्षण. तर सर्वेक्षणमध्ये आपण काय करत असतो, सर्वेक्षण म्हणजे प्रत्यक्ष सर्वेक्षणापासून ते सुदूर संवेदनाद्वारे पृथ्वीच्या सर्व क्षेत्राचे नैसर्गिक व सांस्कृतिक सर्वेक्षण व माहिती ही नकाशाचा आधार आहे. म्हणजे आपण प्रत्यक्ष त्या घटकाची माहिती घेणं, प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन माहिती गोळा करणं हा त्या नकाशाचा आधार आहे, मुख्य आधार या सर्वेक्षणाला मानलेलं आहे. दुसरा आहे नकाशा तयार करणं. आता नकाशा तयार करत असताना नकाशाच्या उद्देशानुसार पृथ्वी किंवा पृथ्वीच्या कोणत्याही एका भागाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वितरणानुसार प्रमाणानुसार प्रदर्शित केले जाते. उदाहरणामध्ये प्राकृतिक नकाशे असतात, राजकीय नकाशे असतात, त्याचबरोबर सांगता येतं सांख्यिकी नकाशे असतात, विषयानुसार वेगवेगळे नकाशे असतात, आलेख असतील, पृथ्वीगोल असेल, विविध आकृत्या असतील, सांकेतिक चिन्हांचा समावेश असेल, या सगळ्यांचा उपयोग करून नकाशा तयार केला जातो. तिसरी गोष्ट आहे नकाशाचे विश्लेषण. तर नकाशाचे विश्लेषण म्हणजे यात नकाशाचे विश्लेषण करून नागरिकांना उपयोगी बनविले जाते. कसं बनवलं जातं तर यामध्ये सध्याची नैसर्गिक व सांस्कृतिक परिस्थिती वापरून भविष्यातील नियोजनासाठी एक मॉडेल या ठिकाणी बनवलं जातं. म्हणजे आज आपण बघतो की राजकीय नकाशे असतील, प्राकृतिक नकाशे असतील. प्राकृतिक नकाशामध्ये वेगवेगळे पर्वत, पठारे, मैदाने, सांस्कृतिक नद्या यांचा सगळ्यांचा समावेश या ठिकाणी केला जातो. म्हणजे एक मॉडेल निर्माण केलं जातं आणि या मॉडेलचा उपयोग कशासाठी केला जातो, भविष्यामध्ये एखादी घटना आपल्याला एखादी काम करायचं असेल तर त्यासाठी या नकाशाचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे नकाशाशास्त्र हा विषय जो आहे पृथ्वीवरील गुंतागुंतीचा असला तरी विविध घटकांची माहिती सोपी व सामान्य बनवणारा नकाशाशास्त्र हा एक विषय आहे. अशा पद्धतीने नकाशाशास्त्राची व्याप्ती किंवा अभ्यास क्षेत्र या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. पुढचा जो भाग आहे तो पण पुढच्या भागामध्ये बघू. धन्यवाद.